हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. हो, तुला माहिती नाही, आजकालच्या मुलींना असे मॅच्युअर माणसंच आवडतात बघ. हो. हो, हे मात्र खरंय तुझं. मग समजा तसं काही झालं तर? असं कसं होईल? आणि एक मिनिट, आता हे काही सदाचं वय नाही या प्रेमात पडायचं. हा, या वयात करणार नाही म्हणजे तो पूर्वी करत होता का गो असा? छे, माझा भाऊ असं काही करणारच नाही. निदान या वयात तरी तो असं काही करणार नाही. ए, तू बोलली नाहीस, पण तुम्हा दोघा बहीण भावांना एकमेकांची जुनी प्रकरणं माहिती असतीलच ना? वहिनी, एक मिनिटा, माझी काही असली प्रकरण वगैरे नव्हती कधी. तुझी नव्हती ना? हो. म्हणजे तुझ्या भावाची होती. का तर ते मला कसं माहित असणार? कुणाला माहितीये सांग ना? बाबांना माहित असते. हा, म्हणजे बाबा की नाही त्यावेळेस त्याला काही मुलींची नावं घेऊन असे चिडवायचे. प्राजक्ता, थोडस डोक्याला ताण दे ना ग तुझ्या. आठव ना प्लीज प्लीज. अगं वहिनी, त्या सगळ्या टीनेजच्या गोष्टीत आता कुठे मला आठवणार त्या. तुझं पण बरोबर आहे म्हणा. जुनी प्रकरण काय उकरून काढायची, जाऊ दे. पण आता जे प्रकरण सुरू आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं ना. मला तर बाई खूप चिंता वाटते आहे गो. भारी टेन्शन आलंय गो मला.
ए नंदिनी, ए नंदिनी, नंदिनी, काय झालं? आ? ती मोठ्याने ओरडली सगळं. सॉरी सॉरी. नाही नाही, काही नाही. सॉरी. तुम्ही झोपा. नक्की नक्की. हो. आता काय झोपा, उजाडलं. चल मी आवरून घेतो. हा का? बर, तू पण तुझं आवरून घे. किरण येणार आहे. सकाळची स्वप्न खरी ठरतात. नको. देवा प्लीज देवा, प्लीज माझ्या आयुष्यात असं काही घडू देऊ नको. प्लीज देवा, प्लीज माझ्या आयुष्यात असं काही घडू देऊ नको. प्लीज देवा, माझ्या आयुष्यात असं काही घडू देऊ नको. अनन्या हिया माझी अनन्या. अरे अजून कशी नाही आली? गुड मॉर्निंग सर. अरे गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. अगं मी आता शैतान का नाम लिया और शैतान हाजिर, असंच म्हणायचं होतं ना तुम्हाला? मी असं कसं म्हणेन? बरं मला सांग, हा. तुझा चहा नाश्ता वगैरे सगळं झालंय? सगळं झालंय सर, तुम्ही बसा. बसू? हो चालेल, बोला. चला आपण सुरू करूयात. येस. कालचा आपला विषय होता प्रेम. आणि किरण, तुला माहित आहे प्रेमात डोळ्यांना खूप महत्व आहे. पण सर, लोक असं का म्हणतात की प्रेम आंधळ असतं? अगं असं जे म्हणतात ना ते अकल के अंधे असतात. जेव्हा माणसं प्रेमाचा अस्सलपणा सोडून व्यवहारी बनतात तेव्हा त्यांना असं वाटतं की प्रेम आंधळ असतं. किंवा जी माणसं प्रेमापासून कोसो दूर असतात ते असं म्हणतात प्रेम आंधळ असतं. प्रेमात असलेल्या व्यक्तींना असं काही वाटतच नाही. ते कधी असं बोलतच नाहीत, कारण प्रेमात असलेल्या व्यक्तींना आपल्या डोळ्यांसमोर फक्त त्या व्यक्तीचाच, आपल्या प्रिय व्यक्तीचा चेहरा दिसत असतो. प्रेमात माणसं बोलतात असं म्हणण्यापेक्षा प्रेमात माणसांचे डोळे बोलतात असं म्हणावं लागेल. माणसं एकटक एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात आणि त्यातून बोलत राहतात. त्यांना कुठल्याही भाषेची गरज लागत नाही. ते एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले असतात. क्योंकि आंखों से बातें करना ठीक है, आंखों से बातें करना ठीक है, आंखें सिर्फ बोलती है, जुबान नहीं खोलती. वाह वाह, क्या बात है सर. थँक्यू. सर, डोळ्यांवर अनेक गाणी सुद्धा आहेत ना? म्हणजे जसं की आंखों में तेरी अजब सी अदाएं हैं, नजर जो तेरी लागी मैं दीवानी हो गई, आंखों में बसे हो तुम, तुम्हें दिल में छुपा लूंगी. छान जमतंय की तुला. हे त्या पहिल्या गाड्यात डोळ्यांच्या आधांवर सुचलंय गीतकाराला. वा. आणि ते दुसरं गाणं बाजीराव मस्तानी या फिल्मचं होतं ना? राईट. आणि त्या तिसऱ्या गाण्यात तर आंखों में बसे हो तुम. म्हणजे बघ ना, डोळ्यात बसण्याची जागा तेवढी नसतेच. पण प्रेमात सगळं काही शक्य. मी तर म्हणतो आंखों की
गुस्ताखिया माफ हो. खरंच. ये गुस्ताखियां माफ नहीं की जाएगी. नंदिनी अगं तू काय बडबडतेस तू हे? जा हिच्यासाठी चहा करून आण. नंदिनी जा. सर मला काय वाटतं उगाच मॅडमला त्रास नको. मी ना उद्यापासून थर्मासमध्ये चहा घेऊन येते काय? आणि टिफिन पण आणते. अगं कशाला? तर माझ्यामुळे मॅडमला त्रास नको. हे बघ कोणालाही काही त्रास होत नाहीये. आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष देऊ. बस 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 बस. हो. तर किरण, हा. मराठी प्रेमकाव्यामध्ये ना खूप दिग्गजांनी चांगल्या चांगल्या प्रेमकविता करून ठेवल्यात. जसं प्रेम कुणावर करावं, प्रेम कोणावरही करावं असं म्हणणारे कुसुमाग्रज आहेत. आणि प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं असं म्हणणारे पाडगावकर आहेत. येस. पण त्यांच्या आधी आणि नंतरही खूप चांगल्या प्रेमकविता झाल्या आहेत. नाही असं नाही. आणि त्याचबरोबर सुंदर अशा चारोळ्याही लिहिल्या गेल्या. फार कमी जणांना चारोळ्या जमल्यात आणि ज्यांना जमल्यात त्यांना अप्रतिम जमल्यात. आणि त्याचमुळे प्रेमात चारोळ्यांना खूप महत्व आहे. सर तुम्ही पण चारोळ्या लिहिल्यात ना? हो, काही वर्षांपूर्वी लिहिल्या आहेत की. आणि तुम्हा विद्यार्थ्यांना ऐकवल्याही आहेत. मग सर आज होऊन जाऊ दे. त्या निमित्ताने तुमच्या काही चारोळ्या. अगं सर प्लीज प्लीज. बरं ठीक आहे. मी पण ऐक, मी घरातल्या कोणालाही चारोळ्या ऐकवल्या नाहीयेत. फक्त तुझ्यासाठी. इर्शाद. तो गौर फरमाइएगा. हा. मी असं म्हणत नाही की आजूबाजूला कोणी असत नाही. मी असं म्हणत नाही की आजूबाजूला कोणी असत नाही. तू सोबत असतेस तेव्हा मला तुझ्याशिवाय कोणीच दिसत नाही. वाह क्या बात है सर. खूप उकडत असताना वाऱ्याची एक झुळूक आली. वाह. खूप उकडत असताना वाऱ्याची एक झुळूक आली. तू भेटल्यावर कसं वाटतं त्याची ही चुणूक आली. अप्रतिम. हे जग फार सुंदर आहे. हे जग फार सुंदर आहे. आणि तू माझं जग आहेस. खूप दिवसांनी दिसलीस. खरंच खूप दिवसांनी दिसलीस. झालं डोळे असण्याचं चीज. वाह सर काय चीज सुनवली आहे. सर आणखीन एक प्लीज प्लीज. चालता चालता काटा रुतला माझ्या पायात. चालता चालता काटा रुतला माझ्या पायात. तोही नेमका तुझ्या दारात. सर 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 मी काय करू तुमचं. सर सर मी तुमच्या प्रेमात पडले. आय एम इन लव्ह सर. आय एम इन लव्ह.
नंदिनी अगं काय झालं तुला उठ ना ग ए उठ ना ग नंदिनी काय झालं काय करू मी आता तुम्ही आवाज द्या ना कोणाला ए अनन्या आई प्राजक्ता लवकर बाहेर या ना मॅडम नंदिनी ए नंदिनी आई आई बहिणी ए नंदिनी आई वहिनी नंदिनी आई बाबा बाबा काय झालंय तिला अगं माहित नाही बघ ना काय आई आई उठ ना नंदिनी आपण उचलूया हो, हो. उठा उठा तिला हळू 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 ए नंदिनी आई सावकाश उठवा आई ए नंदिनी सावकाश हळू 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 ए नंदिनी आई पाणी आणायचं आई ओमी पाणी घेऊन ये त्या उभ्या होत्या आणि अचानक कोसळल्या ओंकार पाणी आण रे काय झालं अचानक अरे माहित नाही ग इथे पण ए दे 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 नंदिनी आई नंदिनी पाणी पाणी हा पाणी पी पाणी पी पाणी सावकाश काय झालंय नंदिनी शी बाबा तू काही तेच तर काही खाल्लं नव्हतंस का हा? बस घाबरवून ठेवते आम्हाला अरे अगं अनन्या आम्ही इथे बोलत बसलो अचानक पडण्याचा आवाज आला बघितलं तर ही कधी आली माहीतच नाही म्हणून तुम्हा सगळ्यांना आवाज दिला बाबा मी शांत व्हा आम्ही सगळे आहोत ना ठीक आहे आई ए किरण आपण आज जाऊ चल हो चल चल आई आई का आई वहिनी काय झालं सावकाश बरं वाटतंय का ए नंदिनी वहिनी आई आई मला सांगशील का नेमकं काय झालं होतं नंदिनी काय झालं अगं बोल ना काहीतरी मी तिला चेक करू का पटकन ए गप्पे अरे थांब जा आई अगं ती किरण तुझ्या बाबांना म्हणत होती की मी तुमच्या प्रेमात पडले म्हणून तर मी पडले ना अनन्या हे खरं असेल का ग हे जर खरं असेल ना तर ते खरंच खूप गंभीर आहे थांबा जरा इतक्या घाईघाईत आपण कुठल्याही निष्कर्षावर नको यायला हा पण ती स्वतः म्हणतीये ना तिने डोळ्यांनी पाहिलं आणि कानाने ऐकलंय म्हणून नाही ग मी स्वतःच्या कानाने ऐकलं किरण तुझ्या बाबांना म्हणत होती मी तुझ्या प्रेमात पडले म्हणून बऱ्याच नवरा बायकोंमध्ये ओढून ताणून धरून बांधून हे नातं टिकवलं जातं पण ह्या नात्यामध्ये आधीच सगळं बिनसलेलं असतं नाईलाजाने हे नातं रेटलं जातं नाही सर असं नाहीये मी सांगतोय ना हुशार झपड खट्याळ